करूया बघा. सूत्रांचा वापर कोणत्याही ठिकाणी कशा पद्धतीने सूत्र वापरायला हवे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक्सेलेस मध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे गेल्यावर ब्लँक, ठीक आहे, ब्लँकला जायचं आहे. ओके, ब्लँकला गेल्याच्या नंतर इथे A1 मध्येच आपली सुरुवात करायची आहे. ओके, A1 मध्येच आपल्याला आपली सुरुवात करायची आहे. इथे पहिलं शीर्षक येणार आहे आपलं. इथे व्हॉइस टायपिंग सुद्धा करू शकता, जर होत असेल ना तर व्हॉइस टायपिंग सुद्धा तुम्ही करू शकता. आता माझी आज होत नाहीये, रोज होते पण कधी कधी होते, कधी होत नाही. तर या ठिकाणी पहिलं मी घेतो शालेय पोषण आहार, किंवा आता नाव बदललंय, पोषण प्रधान मंत्री पोषण शक्ती योजना, काहीतरी असं नाव आहे. पोषण शक्ती योजना, नोंदवही क्रमांक 1, ठीक आहे, एंटर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शाळेचं नाव घेऊया. शाळेचे नाव, ओके, शाळा डॅश, शाळेचं नाव घ्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार, तालुका वगैरे टाकू शकता तुम्ही, काही विषय नाही. तुम्हाला पाहिजे तसं ते करू शकता. त्याच्यानंतर आता नोंदवही अशी बनवायची आपल्याला की जी आपल्याला रोज उपयोगाला पडली पाहिजे, ठीक आहे, आणि खूप म्हणजे एकदम तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल अशी नोंदवही ती तयार होणार आहे. ठीक आहे, तर आपण घेऊया पहिले अनुक्रमांक, टेबलला सुरुवात करूया. त्याच्यानंतर दिनांक, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण घेऊया इथे वार, वार पण घेऊया. ठीक आहे, वार घेतल्यामुळे तुम्हाला थोडस सोपं जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे लाभार्थी, लाभार्थी संख्या, पटसंख्या घेण्याची काही गरज नाही, इथे लाभार्थी संख्या घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण म्हणूया इथे पहिले तांदूळ. ओके, आता कडधान्य आपल्याला सेपरेट सगळं लिहिता येत नाही, त्याच्यामुळे इथे फक्त कडधान्य ऑब्लिक डाळी, कडधान्य ऑब्लिक डाळी असं टाकून ठेवा फक्त. ओके, डाळी डाळी, इथे डाळी आहेत, ठीक आहे, चालते, डाळी. कडधान्य झाले, डाळी झाली. त्याच्यानंतर इथे घेऊया आपण मिरची पावडर. ओके, त्याच्यानंतर हळद, जिरं, टॅप द्या, पुढे जा, मोहरी, ठीक आहे, त्याच्यानंतर गरम मसाला. ओके, त्याच्यानंतर सोयाबीन तेल, त्याच्यानंतर मीठ, आणि लास्टला मानधन. ठीक आहे, आता इथे तुम्हाला मी सांगून देतो काय नेमकं आपण करत आहोत. इथे फक्त आपण लाभार्थी संख्या लिहिणार, बाकीचं सगळं आपोआप येईल. ठीक आहे, फक्त आपल्याला लाभार्थी संख्या लिहायची आहे, बाकी सगळं आपोआप येणार. ते आपण ती शीट बनवत आहोत. आता तुम्हाला कळलं, आता थोडीशी ऊर्जा आली तुमच्यात. बघा, पहिले शीर्षक डेकोरेट करायचंय. इथे A1 ला क्लिक करून झाल्यावर इथे लास्टला N1 ला दाबून ठेवायचं. N1 ला दाबून ठेवल्याच्या नंतर टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये गेलात की इथे होम मध्ये पहिले साईज 11 ची आहे, तर थोडी मोठी साईज ठेवूया. त्याच्यानंतर इथे फोंट वगैरे तुम्हाला जो सध्या आहे तो वापरा. त्याच्यानंतर इथे कलर, ठीक आहे, कलर झाला. त्याच्यानंतर खाली फिल कलर द्यायचा असेल तर फिल कलरही देऊ शकता. ओके, तर इथे मी लाईट कलर देतो. ओके, त्याच्यानंतर इथे अलाइनमेंट, अलाइनमेंट आहे ना, इथे सेंटर घ्या. ठीक आहे, सेंटर घेतल्याच्या नंतर बॉर्डर द्यायची गरज नाहीये, इथे डायरेक्ट मर्ज करा, मर्ज. ठीक आहे, मर्ज केलं की बरोबर ते मधोमध येईल, आलं मधोमध. त्याच्यानंतर बघा, शाळेचं नाव डेकोरेट करायचंय आपल्याला. इथे शाळा, A2 ला क्लिक करून N2, N2 ला क्लिक केलं. इथे साईज थोडी मोठी घ्या, 18 ची घेऊया. ठीक आहे, इथे बोल्ड करा. त्याच्यानंतर सध्या फोंट, उपलब्ध फोंट वापरा, सांगितले मी तुम्हाला. ब्ल्यू कलर, इथे फिल कलर घेऊया. अलाइनमेंट, सेंटर. आता हे तुम्हाला सगळं माहित झालेलं आहे, त्याच्यामुळे पटपट घ्यायला काही हरकत नाही, कारण थोडं आज मोठं सेशन आहे. त्याच्यानंतर मर्ज, ठीक आहे, मर्ज केल्याच्या नंतर बरोबर मधोमध आले बघा. आता आपल्याला टेबल घ्यायचं आहे.
तर टेबल घेत असताना पहिले नंबर टाकून घ्या. अनुक्रमांक आपल्याला 31 लागणार आहेत. तर पहिले नंबर टाकून घ्या, 1 नंबर आणि 2 नंबर. ठीक आहे, 1 आणि 2 टाकलंय. 1 आणि दोघांना सिलेक्ट करा आणि याच्यामध्ये फिल ला जा. मी तुम्हाला हे सांगितलंय नंबर कसे टाकायचे ते. फिल ला गेलेत, हा बाण खाली ओढत आणायचा. ओके, 30 झाले, अजून एक ओढा, 31 झाले. ठीक आहे, म्हणजे इथे 35 पर्यंत आपल्याला N35 पर्यंत सिलेक्ट करायचं आहे. तर इथे A3 ला क्लिक केलं, A3 ला जाऊन इथे N35 ला आपल्याला क्लिक करायचं. N35 बघा, N35 ला दाबून ठेवा. N36 झालंय. ओके, याला वर्क करा. N35 पर्यंत सिलेक्ट केलं. आता टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये जाऊन साईज 16 ची घ्या, 14 ची पण चालेल, 14 ची बस झाली. त्याच्यानंतर फॉन्ट वगैरे घ्या. ओके, बोल्ड करायचं असेल तर बोल्ड करा. त्याच्यानंतर कलर ब्लॅक कलरच वापरा, इथे काही वेगळा कलर घेऊ नका. फिल कलर देऊ नका. दिला असेल तर तो या ऑप्शनने काढू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर अलाइनमेंट सेंटर. ठीक आहे, अलाइनमेंट सेंटर झाले. त्याच्यानंतर बॉर्डर ही पहिले 3 नंबरची बॉर्डर द्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर रॅप टेक्स्ट. ठीक आहे, रॅप टेक्स्ट म्हणजे ही लाभार्थी संख्या वगैरे व्यवस्थित दिसण्यासाठी रॅप टेक्स्ट. झालं रॅप टेक्स्ट. बघा, अशा पद्धतीने आखले गेले. आता कॉलम साईज वगैरे वगैरे आपण हे करूया. आता इथून दिनांक पासून आहे ना, जो भाग आपण इथे घेणार आहोत तो बोल्ड झालाय, त्याला बोल्ड पण आपण काढून टाकू. ओके, आता इथे पहिले कॉलम साईज बघा. आता हे अनुक्रमांकाला एवढी जागा हवी का? नको, याला छोटं करा, अजून छोटं. यस. त्याच्यानंतर दिनांक, याच्यात दिनांकाला हवी का? तर इथे आपण तारीख टाकून बघूया. 1/4/1/4/2024. टॅब. जागा बसत नाही, इथे हॅश हॅश आलंय, याचा अर्थ हे कॉलम मोठा हवाय. यस, इथे मोठा केलाय, अजून थोडा मोठा करूनच ठेवा. त्याच्यानंतर वार. ठीक आहे, 1 एप्रिलचा वार सगळ्यांना आठवतोय, सोमवार होता. पण इथे आहे ना, आपण इंग्लिश मध्ये लिहायचा. इथे वार आहे ना, इंग्लिश मध्ये लिहायचे, मराठीत नका लिहू तिथे वार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे, त्याच्यानंतर लाभार्थी संख्या जी असेल ती समजा हा, नाही असू दे, ते मी सांगणार आहे, अजून सेटिंग बाकी आहे त्याला. ओके, डी कॉलम साईज फक्त ऍडजस्ट करतोय, नंतर मी सर्व सेटिंग सांगणार आहे. फॉर्मॅट सेल सगळं सगळं आजच्या सीट मध्ये सगळं कळून जाईल तुम्हाला. तांदूळ. आता तांदूळ नेमके बघा, 112 पॉइंट असं आलं पाहिजे, 500. तर एवढं बसू शकते एवढ्या याच्यात, नाही का? एवढ्या याच्यात एवढं बसू शकते. त्याच्यामुळे आपण याला थोडस लहान करू शकता. नाही, जास्त लहान झालं, एवढं असू द्या. या सगळ्यांना तेवढंच पाहिजे. झालं. त्याच्यानंतर आता रोची साईज बघूया. जे वरचं शीर्षक आहे ते थोडस मोठं करूया. शाळेचं नाव ओकेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे जे आहे की नाही, हे 1 2 3 4 5 हे थोडे मोठे करूया. बघा, 35 पर्यंत सिलेक्ट केलं. 35 च्या कॉलमच्या इथे थोडं मोठं करा. येस, बघूया, अजून थोडी मोठी पाहिजे. ओके, एवढं बस झालं. ओके, आता ही झाली तुमची शीट तयार. हे काय झाले? शीट तयार झाली. याला वाटल्यास अजून थोडं मोठं करूया. असं मोकळं दिसेल. बघा, शीट तयार झालेली आहे. इथे तारीख टाकली, पण ही तारीख आली 4/1/2024. ठीक आहे, तर याला आहे ना, आपण व्यवस्थित करणारच आहोत. पण तुम्ही 1 तारीख पहिले टाकून घ्या, बाकीच्या तारखा आपोआप येतात. तर बाकीच्या तारखा कशा आपोआप आणायच्या? 1 तारीख टाकून घेतल्याच्या नंतर तिथे क्लिक करायचं. हा जो बॉक्स आहे की नाही, या बॉक्सला क्लिक करा. त्या बॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये फिल ऑप्शन आहे. फिल, हा फिल ऑप्शन क्लिक करा आणि तो आहे ना, फिल ऑप्शन खालपर्यंत ओढत आणा 31 तारखेपर्यंत. आता हा 30 चाच महिना आहे, त्याच्यामुळे 30 पर्यंत जाणार. आणलं 30 पर्यंत, पण या सगळ्या तारखा उलट्या आल्यात.
त्याच्यामुळे त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं. इथे दिनांक, पहिली दिनांक क्लिक केली. पहिले हे दिनांक बघा आपोआप कशा काय आल्या ते सांगतोय. पहिली एक तारीख टाकायची कोणती पण, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक करून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला जायचं आहे फिलला. ठीक आहे, फिलला गेलात की खालचा भाग ओढत आणायचा. एप्रिल महिना आहे तर 30 तारखेपर्यंत असते. बाजूला क्लिक करायचं. आता ती तारखेचं फॉर्मॅट सेल तुम्हाला करायचं आहे, तर इथे पहिल्या याला क्लिक करा, पहिल्या तारखेला, आणि शेवटच्या तारखेला दाबून ठेवा. दाबून ठेवल्यामुळे काय झालं, तेवढा भाग सिलेक्ट झाला. आता त्याला फॉर्मॅट सेल करायचा आहे. टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये जाऊन एकदम खाली फॉर्मॅट सेल्स आहे. फॉर्मॅट सेल्सला जा, नंबरला जा. नंबर मध्ये कस्टमच करायचा आहे. ठीक आहे, इथे जर जनरल असेल तर तिथं कस्टम करा. कस्टमला गेले की हा जनरल खोडा. तो जनरल खोडला, तिथे लिहा डीडी डॅश किंवा ऑब्लिक. ऑब्लिक किंवा ही डॅश पण चालेल, पण इथे टिंब द्याल, चालत नाही टिंब. ठीक आहे, सूत्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चालत नाही. त्याच्यामुळे डीडी ऑब्लिक किंवा डॅश, एम एम ऑब्लिक वाय 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 वाय, 4 वेळा वाय आणि ओके. ओके, बघा सगळ्या तारखा तुमच्या परफेक्ट बसलेल्या आहेत. ठीक आहे, हे एकदाच मेहनत करायची आहे. त्याच्यानंतर दर महिन्याला ही शीट कशा पद्धतीने तुम्हाला जनरेट करायची ते सुद्धा मी सांगणार आहे. आता इथे महिना दिवस घेतलाय मंडे, आणि मंडेच होता. आता याला क्लिक करा आणि फिलला जा. फिलला जाऊन याला सुद्धा खालपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे, सगळे असे बघा मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. आता ही जागा पुरत नाहीये, तर हा कॉलम थोडा मोठा करायचा असा. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला अजून हे बघायचं आहे की संडे जो आहे की नाही तो आपोआप रेड झाला पाहिजे. संडे आहे ना, आपोआप रेड झाला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मराठी का नका घेऊ असं मी का सांगितलं तुम्हाला ते दाखवतो. एक उदाहरण आपण बघूया. इथे समजा मी मंगळवार केलं मराठीमध्ये, किंवा आपण सोमवार करू. या सोमवारला तुम्ही गेलात, क्लिक केलं आणि फिलला गेलात. इथे वार येतात का एकदा बघून घ्यायचे. सगळीकडे सोमवार 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 येतो. म्हणून आहे ना, इथे फक्त इंग्रजीत लिहा मंडे, त्याला क्लिक करा, इथे फिलला जा आणि पूर्ण खालपर्यंत ओढून घ्या. हे फक्त आपल्याला कळण्यासाठी की या दिवशी सुट्टी, या दिवशी शाळा. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलंय. आता इथे लाभार्थी सध्याच नाही लिहायचे आहेत. हे क्लिअर करतो मी, याला सुद्धा क्लिअर करतो. ओके, आता याच्यामध्ये आहे ना, तांदूळ पासून ते इथपर्यंत मीठ पर्यंत हा एवढा भाग सिलेक्ट करा. याच्यामध्ये ना आपल्याला 0.000 असे 3 पॉइंट मध्ये उत्तर यायला हवं. तर तो फॉर्मॅट सेल आपल्याला देण्यासाठी एवढा भाग सिलेक्ट करायचा. जेवढा भाग मी सिलेक्ट केलाय ना तेवढा. तो सिलेक्ट केला, टूल्स मध्ये जा. टूल्स मध्ये जाऊन एकदम खाली फॉर्मॅट सेल्स. ठीक आहे, फॉर्मॅट सेल्सला गेलात ना की इथे नंबर, नंबर मध्ये जाऊन जनरल, याच्यात कस्टम करा. ठीक आहे, हा जनरल शब्द खोडून टाकायचा. इथे म्हणायचं 0.000, 0.000, 3 वेळा 0. ओके ओके म्हणा. तुम्हाला जर वाटलं किंवा इकडे सर जिरे, मोहरी, गरम मसाला, सोयाबीन तेल, हे पॉइंटच्या पुढे 4 अंक सुद्धा जातात. इथे जिऱ्याच्या पुढे ना हळद, इथे मिरची पावडर वगैरे जे आहेत की नाही, हे 4 अंकाच्या पुढे सुद्धा जातात. तर तुम्हाला तसं फॉर्मॅट सेल करून घ्यावं लागेल, पण मला वाटतं 3 पर्यंत ठीक आहे, जास्त पण नको. ठीक आहे, आता सूत्र द्यायचे आपल्याला. बघा लक्षात ठेवा, आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, लाभार्थी संख्या आपली आपोआप आपोआप नाही येणार आहे. लाभार्थी संख्या तुम्हाला टाकावी लागणार रोजची. ठीक आहे, तर त्याला मी थोडस असं कलर करून ठेवतो वेगळा. ओके, या ठिकाणी पण लाभार्थी संख्या टाकल्यावरच इथे आपोआप भाग येणार आहे. तर आता आपण सूत्र बघत आहोत, तर सर्वांनी थोडस सूत्राकडे लक्ष द्यायचं आहे. फक्त एकाच लाईन मध्ये एकदा सूत्र द्यायचं आहे वर्षभर, मग तुम्ही सूत्रापासून मुक्त. ठीक आहे, की पहिले इकडचं बघूया संडे मंडे.
हे नंतर बघू. ठीक आहे, पहिले इथे सूत्रांचं बघा. बघा आता तांदूळचं आता आपल्याला प्रमाण माहित आहे. इथे सूत्र कसं द्यायचं ते बघा. इथे डबल क्लिक करा. बघा सूत्रासाठी तुम्हाला जायचं इथे एफएक्स. बघा हा एफएक्स दिसतोय ना कीबोर्डवर, याला करा क्लिक. आता याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह दाबायचं. बरोबर इथे बरोबरचं चिन्ह आलेलं आहे. वरच एफएक्स दाबलं की ते बरोबरचं चिन्ह येतं. बरोबरचं चिन्ह दाबून हा लाभार्थी संख्येचा जो सेल आहे की नाही त्याला क्लिक करायचं किंवा D4 टाईप करायचा. ओके, D4 टाईप केलं. आता गुणिले, या ठिकाणी गुणिले म्हणजे कोणतं चिन्ह वापरायचं आहे तर तुम्हाला वापरायचं इथे स्टार. स्टार हा गुणिलेसाठी वापरला जातो. कॉम्प्युटर मध्ये सुद्धा, मोबाईल मध्ये सुद्धा, हे लक्षात ठेवा. तर त्या स्टारला क्लिक करा. ओके, आता याच्यामध्ये किती प्रमाण आहे तर 0.200, सॉरी 0.100. 1 ते 5चं 100 आणि 6 ते 8चं मला वाटते 150 आहे. ठीक आहे, 0.100 आणि एंटर. आता इथे 0.000 का आले? इथं आकडा तुम्ही टाकला, समजा मी इथे 30 आकडा टाकला किंवा 31 टाकला तर हा पुढचा आकडा बदलेल आपोआप. 3.100 बघा. ठीक आहे, तर हा आकडा जेव्हा आपण टाकू तेव्हा पुढचा आपोआप बदलेल. आता कडधान्य आपल्याला कोणत्या याला सूत्र द्यायचं आहे तर याला D4 ला, याला म्हणतात D4. त्याच्यामुळे D4 लक्षात ठेवा. सूत्र कसं द्यायचं ते परत बघा. आता इथे 31 लाभार्थी आहे. सूत्र द्यायचंय कडधान्याचं. कडधान्यासाठी इथे बघा तुम्हाला जायचंय एफएक्स ला. एफएक्स ला क्लिक केलं ना की इथे बरोबरचं चिन्ह येतं. बरोबरच्या चिन्हाला क्लिक करा. इथे 31 वर क्लिक करा किंवा D4 टाईप केलं तरी चालते. 31 ला क्लिक केलं की इथे D4 आपोआप येतो बघा. त्याच्यानंतर इथे स्टार, इथे स्टार आणि प्रमाण किती आहे कडधान्याचं 0.020. बरोबर ना, एवढंच प्रमाण आहे. मारा एंटर. बघा 0.620 आलंय तिथं. त्याच्यानंतर मिरची पावडर, सूत्र तेच D4 लक्षात ठेवा. सारखा आपण इकडे येणार नाही. आता आपण D4 टाईप करू. एफएक्स ला गेलात, बरोबरचं चिन्ह इथे टाईप करा D4. D4 टाईप केलं, इथे स्टार आणि आता मिरची पावडरचं जे प्रमाण असेल तुमचं 0.00022 जे असेल ते. ठीक आहे, मी अंदाजी टाकतोय. बरोबर, माझ्यावर विश्वास नका ठेवू. ओके, हा मला वाटतं हे थोडस नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रमाण आहे. 0.0022 असं आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर हळदचं प्रमाण, बरोबरचं चिन्ह इथे D4. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टार. आता हळदीचं प्रमाण सुद्धा 0.0025 किंवा 22 जेवढं असेल ते झालं. त्याच्यानंतर जिरे, बरोबरचं चिन्ह D4. बरं हा D4 का लिहितोय आपण? ज्याच्यामध्ये लाभार्थी संख्या आहे तो D4. इथे स्टार. आता जिऱ्याचं प्रमाण जे असेल ते 0.0025 एंटर. मोहरीचं प्रमाण पहिले बरोबरचं चिन्ह, नंतर D4, त्याच्यानंतर स्टार. मोहरीचं प्रमाण आहे 0.0025, 22 म्हणा किंवा 23 म्हणूया, वेगळा आकडा यायला हवा. गरम मसाला, बरोबरचं चिन्ह D4. ठीक आहे, D4 स्टार. याचं प्रमाण आहे 0.0002 टॅन. ठीक आहे, त्याच्यानंतर सोयाबीन तेल, याचं प्रमाण माहिती आहे मला. बरोबरचं चिन्ह D4. आमचे काकडे सर थोडं हे पोषणार्थचं बघतात. हा, D4 स्टार 0.005 टॅब. ठीक आहे, त्याच्यानंतर मीठ, हा स्मॉल डी चालतं. सूत्रामध्ये ईमेल आयडी मध्ये कोणतंही कॅपिटल वापरलं, स्मॉल वापरलं तरी काही होत नसते. तो अल्फाबेट तर अल्फाबेट हे लक्षात ठेवा. फक्त पासवर्ड मध्ये त्याचा फरक पडतो. इथे D4 कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, काही होत नाही. स्टार. मीठाचं प्रमाण 1 ग्राम आहे, 0.001 आणि टॅब.
मानधन हे महत्वाचं, बरोबरचं चिन्ह. D4 स्टार मानधन आहे 2 रुपये 8 पैसे 2.08 आणि एंटर. बघून घ्या 64.48 रुपये बरोबर आले. हे तुम्हाला काय करायचंय, फक्त एकाच लाईन मध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ते करावं लागत नाही. आता हे सूत्र परत परत सांगितल्यामुळे तुमच्या लक्षात राहिलं. ओके, आता तांदूळ पासून मानधन पर्यंत दाबून ठेवा, तेवढा भाग सिलेक्ट करा. केला सिलेक्ट. आता इथे हा जो ग्रीन बॉक्स आहे की नाही, या ग्रीन बॉक्सला करा क्लिक. ठीक आहे, ग्रीन बॉक्सला क्लिक केलात की याच्यामध्ये फिल म्हणून ऑप्शन आहे. फिल, हे फिलला जा आणि या फिलचं एकदम लास्ट पर्यंत ओढत न्या, शेवटच्या कॉलमला पण घेऊन जा. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता हे शेवटच्या कॉलम पर्यंत का आणलं, तर इथे एकूण असणार आहे. इथे काय असणार आहे, एकूण, मराठीत एकूण. ठीक आहे, आता ही सुद्धा, आता हा एकूणचा जो कॉलम आहे की नाही, याला सिलेक्ट करून कलर देऊन टाका रेड कलरचा. अशा पद्धतीने रेड कलर द्या त्याला, म्हणजे या ठिकाणी एकूण आकडा येणार आहे. ओके, आता एकूण आकडा कधी येईल, जेव्हा आपण याला उभं 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 सूत्र देऊ. आता उभं सूत्र म्हणजे बेरजेचं सूत्र द्यायला लागेल. तर ते कसं द्यायचं बघा, इथे एकूण मध्ये एपेक्स ला जायचं आणि सम ला क्लिक करायचं. कशाला, सम ला क्लिक करायचं. ठीक आहे, सम ला क्लिक करून इथे क्लिक करा आणि हा कॉर्नर धरून असं ओढत आणा खालपर्यंत. इथपर्यंत ओढत आणलं, सोडायचं कॉर्नर, एंटर मारायचं. ठीक आहे, हे इथं ते ऍडिशन होत राहील. जसे जसे तुमचे इथं आकडे वाढत राहतील तशी तशी ते ऍडिशन त्या ठिकाणी होत राहील आणि पुढचं मुद्दा तुमचे आकडे आपोआप ते वाढत जातील. ठीक आहे, आता बघा मॅजिक बघा काय आहे. इथे ट्यूजडेला तुम्ही समजा तुमचे लाभार्थी 29 आहे, 29 टाकले, लगेच इथं 2,900 आलं. आपली वही घ्यायची, त्याच्यामध्ये पटापट लिहून घ्यायचं. तांदूळ 2,900, कडधान्य 0.580, मिरची पावडर एवढं, हळद एवढी, जिरं एवढं, मोहरी एवढी, सगळं एवढं एवढं लिहून घ्यायचं. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं की सर मला आहे ना हे 4 डिजिट मध्ये हवंय, मिरची पावडर, हळद, जिरं, मोहरी, गरम मसाला. ठीक आहे, तर यांना तुम्ही लास्ट पर्यंत सिलेक्ट करायचं. लास्ट पर्यंत सिलेक्ट करून टूल्स मध्ये जायचं. इथे फॉर्मॅट सेल्स, नंबर, इथे न्यूमरिकल आहे, इथे कस्टम मध्ये जा. इथे आपण 0.00 केलेला आहे, अजून एक 0 वाढवा आणि ओके करा. अजून एक 0 वाढवल्यामुळे काय होईल, तुमचे परफेक्ट आन्सर येतील इथं. हे बघा 0.0682, 0.0775, 0.775. ओके, तुम्हाला फक्त इथे लाभार्थी संख्या टाकत राहायचंय फक्त, बस, बाकी काहीच करायचं नाही. 30, 28, 30, 31 असं. इकडे तुमची एकूण पण होत राहते आपोआप. हे बघा इथे एकूण पण तुमची होत राहते, म्हणजे हे एकूण शिजवलेलं किती आहे ते. ठीक आहे, आता नेमकं संडे आपल्याला हायलाइट करायचं आहे. संडे हायलाइट करण्यासाठी काय करायचं, तर इथे बघा मंडे ला क्लिक करायचं पहिले वरच्या 1 नंबरला. त्याच्यानंतर शेवटचा जो डे आहे त्याला क्लिक करायचं. इथे 31 तारखेपर्यंतला पकडायचं. आता सध्या तुम्ही ट्यूजडे पर्यंतच कराल, तसं नाही करायचं. इथे 31 तारखेपर्यंत करावं लागेल आपल्याला. तिथपर्यंत सिलेक्ट केलं. टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर इथे ना आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग करायची. काय करायचंय, कंडिशनल फॉर्मॅटिंग. ओके, तर आपल्याला डाटा मध्ये जायचं आहे. हे जे बघा इथे होम, फाईल, व्ह्यू, इन्सर्ट असे बाजूला सरकवायचे ते ऑप्शन. डाटा, डाटा मध्ये गेलात ना तुम्ही की इथे आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. इथे आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग, याला करा क्लिक. कंडिशनल फॉर्मॅटिंगला गेल्याच्या नंतर इथे बघा सिलेक्ट केलेलं सगळं आलं, C4 ते C34. ओके, आता इथे बाय नंबर रेंज आहे, त्याला आपण करायचंय बाय टेक्स्ट कंटेंट. बाय टेक्स्ट कंटेंटला क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, बाय टेक्स्ट कंटेंट केलं. इथे काहीच करण्याची गरज नाही, इथे फक्त लिहा संडे, पण स्पेलिंग बरोबर लिहा, SUNDAY. संडे गेला, केलं,
संडे कसा दिसायला हवा, तर हा असा दिसायला हवा बघा. तुम्ही यातलं कोणतंही ऑप्शन वापरू शकता, असं काही नाही. आपण हा रेडच पकडूया ना, रेड बॅकग्राऊंड आणि रेड मध्ये ते झालं पाहिजे. असं क्लिक केलं, इथे खाली आहे क्रिएट रूल, याला क्लिक केलं, बॅक आलो. येस, बघा अशा पद्धतीने सगळीकडे संडे 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 तुमचे काय झाले, रेड कलर मध्ये झाले. म्हणजे तुम्हाला इथे लाभार्थी लिहिताना पटकन लक्षात येईल, अरे इथे संडे आहे. ठीक आहे. तर ही कंडिशनल फॉर्मॅटिंग हा नवीन भाग ऍड झालेला आहे. याच्यामध्ये कसं करायचं कंडिशनल फॉर्मॅटिंग परत एकदा बघा. आता आपण पूरक आहार देतो बुधवारी, अंडी वगैरे देतो, तर तो वार लक्षात राहण्यासाठी वेगळं काहीतरी त्याला करूया. तर इथे पहिल्या याला क्लिक करा आणि इथे 31 तारखेला दाबून ठेवा. दाबून ठेवलं, टूल्स मध्ये गेलो, कंडिशनल फॉर्मॅटिंग. ओके, इथे बाय नंबर रेंज आहे, त्याला क्लिक करून इथे बाय टेक्स्ट कंटेंट. ठीक आहे. आता इथे आपण ठेवूया समजा बुधवार, वेनसडे, WEDN, वेनसडे. वेनसडेला क्लिक केलं, असं ग्रीन कलर मध्ये दिसायला हवा मला, तो वेनसडे आहे ना, असं ग्रीन कलरच्या बॉक्स मध्ये दिसायला हवा. त्याला क्लिक करून इथे क्रिएट रूल आहे, या क्रिएट रूलला करा क्लिक. बघा 2 रूल क्रिएट झाले. बॅक या, बघा अशा पद्धतीने ग्रीन झालंय, वेनसडे वेनसडे ग्रीन झालेला आहे. हे कळलं तुम्हाला? आता याने फायदा काय होतो बघा. आता तुमचा जून महिना समजा, आता तुम्ही जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिना पकडूया आपण, फक्त तुम्हाला दर महिन्याला चेंज काय करावं लागणार आहे सांगतो. ओके, हे थोडं युनिक वाटलं की नाही, कमेंट करत चला. ओके, इथे संडेला फक्त हे करायचं नाही, बाकीचं तुमचं हे करायचं. आता बघा हे झालं एप्रिल महिन्यासाठी. बरं महिना कसा, आता इथे ही सीट माझी एक तयार होणार आहे 12 महिन्याची. ठीक आहे. तर इथे वर बघा शीट 1 असं लिहिलेलं आहे. या शीट 1 ला करा क्लिक. या शीट 1 ला क्लिक केलं की इथे शीट 1 आहे की नाही हे खोडायचं. इथे म्हणायचं एप्रिल 24, 2024. जास्त मोठं नाव होईल, एप्रिल 24 म्हणा. त्याच्यानंतर टॅबचं कलर इथे बघा ब्ल्यू कलर आणि बॅक बटन दाबा. बघा आता इथे नाव काय आलं, एप्रिल 24. आता मे महिन्यासाठी करायची आहे मला ही फाईल. ही फाईल मला काय करायची आहे, मे महिन्यासाठी किंवा जून महिन्यासाठी. मे ला तर नसतं म्हणा, जून करूया. इथे एप्रिल 24 ला परत क्लिक करा. एप्रिल 24 ला परत क्लिक केलं, इथे आली बघा कॉपी सीट. कॉपी सीटला क्लिक करा. इथे त्याच्या बाजूलाच बघा एप्रिल 24, एप्रिल 24/2 असं आलंय की नाही. तर ते एप्रिल 24/2 ला नाव बदलून घ्या पहिले. ते एप्रिल 24/2 वरच परत क्लिक करा. इथे बघा एप्रिल 24/2 हे खोडून टाका. इथे म्हणूया आपण जून 24, जून 24. इथे टॅबचा कलर बदलूया, रेड कलर करूया. बॅक बटन दाबा. बघा इथे जून 24 झालं. आता जून 24 मध्ये काय करायचंय तुम्हाला, इथे तारखा बदलायचे. आता ही 1/4/24 आहे की नाही. स्क्रीन लेफ्ट होऊन जॉईन व्हा ना मॅडम, परत लेफ्ट होऊन जॉईन व्हा पटकन. बघा इथे 1/6 करायचं, 1/6 करायचं, एंटर मारायचं. मारलं. ह्या तारखा एकदाच बसून तुम्ही 12 महिन्याची ही शीटच तयार करून घ्या. ओके, आता 1/6/2024 ला क्लिक केलं, त्याच्यामध्ये जा फिल. ठीक आहे, फिल ला गेलात, हे खाली ओढून घ्यायचं. जून पण 30 तारखेचाच असतो, 30 तारखेपर्यंत जोडायचं. आलं. आता जून महिना, जून महिना कोणत्या, जून 1 जूनचा वार आहे शनिवार. आता इथे बघा हे तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंग परत करावी लागत नाही, ती आपोआप बदलते. इथे मंडे नाही, इथे आहे सॅटरडे, सॅटरडे. ठीक आहे, सॅटरडे एंटर मारला. आता या सॅटरडेला क्लिक करा आणि त्याला फिल करा. फिल केलं. बघा आता संडे तुमचा इथे रेड आहे की नाही, तो संडे इथे येणार. आता तो हे रेड कलर आणि ग्रीन कलर आपोआप बदलतात बघा. खालपर्यंत त्याला फिल करा, सोडून द्या. हे बघा संडे वेनसडे तुमचे जिथे जिथे येतील तिथे तिथे ते बदलत राहतील. झालं, हे जूनचं आपलं रेडी झालं. ओके, हे डिलीट नाही करायचं बरं का, याला क्लिअर करायचं. काय करायचं, क्लिअर. हे झालं जूनचं रेडी.
ओके, हे पण क्लिअर. आता जुलैचं करायचं आहे. जर त्यांना कळलं नसेल त्यांनी परत बघा. ठीक आहे, डोक्यावरून काही जात नाही. तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा असतो अर्धा तास, मग ते बरोबर येते. बघा जून 24चं आता जुलै 24 करायचे, तर इथे जून 24 ला क्लिक करा आणि इथे कॉपी सीट म्हणा. काय म्हणा? कॉपी सीट. मी तुम्हाला 12 महिन्यापर्यंत सांगतो. कॉपी सीट. इथे बघा जून 24/2 आलं, ते नाव बदला. जून 24/2 ला क्लिक करा. इथे जुलै. ठीक आहे, मला शिकायचंच आहे हे असं मनात ठरवा, तुमच्या बरोबर लक्षात येते. पिवळा कलर घेतो, इथं बॅक बटन दाबतो. बघा जुलै 24 झालं. तुम्हाला काय करायचंय? फक्त इथे 1/6 आहे की नाही, त्याला 1/7 करायचं. 1/7. ठीक आहे, नंतर त्याला फिल करायचं. याला क्लिक करून फिल फिल करून खालपर्यंत आणायचं. 31 दिवसाचा वार आहे, सोडून द्या. आता इथे 30 तारखेला संडे होता, म्हणजे नक्कीच 1 जुलैला मंडे असणार आहे. तर इथे हे सॅटरडे खोडा, इथे म्हणा मंडे, एंटर मारा. हे मंडेला क्लिक करून खाली या, इथे फिल ला जा. ठीक आहे, फिल ला गेलो, हे खालपर्यंत ओढत आणायचं 31 तारखेपर्यंत. झालं. बाकीचे तुमचे संडे आणि वेनसडे ते आहे, ते ग्रीन कलर वगैरे रेड कलर तुमचे बरोबर होत राहणार. झालं, जुलै सेटअप झाला. आता इथे वर जुलैचा ऑगस्ट करायचा आहे. ही टॅब आहे वर बघा, घोडे मॅडम. जुलै 24 ला क्लिक केलं, इथे म्हणा कॉपी सीट. कॉपी सीट केलं, इथे जुलै 24 आला, ते जुलै 24/2 आलंय. आता त्याला क्लिक करून हे जुलै 24/2 खोडा, इथे म्हणा ऑगस्ट 24. त्याच्यानंतर टॅबचा कलर आणि बॅक बटन दाबा. ऑगस्ट 24 झालं. तुम्हाला काय करायचंय? इथे 1/7/24 आहे, इथं 1/8/24 करा. एंटर. त्या 1/8/24 ला क्लिक करून फिल खालपर्यंत ओढायचं. 31 तारखेचाच महिना आहे. फिल. आता वेनसडे होता म्हणजे थर्सडे. 1 तारखेला कोणता वार असणार आहे? थर्सडे. THURSDAY. एंटर. त्याला क्लिक करून फिल करा. फिल केलं, खालपर्यंत ओढत आणा, सोडा. परफेक्ट झालं. ऑगस्ट झाला. आता सप्टेंबर. या ऑगस्ट 24 लाच क्लिक करा आणि इथे कॉपी सीट म्हणा. आधी कॉपी सीट झाली की पहिले त्याचं नाव चेंज करा. इथे वर बघा, हे असं सरकवायचं इकडे तिकडे. हे ऑगस्ट 24 आहे, ऑगस्ट 24 ला क्लिक करून इथे नाव चेंज करायचं आहे, सप्टेंबर 24. SEPTEMBER 24. त्याच्यानंतर टॅबचा कलर आणि बॅक आला. सप्टेंबर 24. इथे 1/8/24 आहे, त्याला 1/9/24 करा. एंटर. याला क्लिक करून इथे फिल ला जाऊन खाली 30 तारखेपर्यंतचा महिना असतो हा. इथे फिल ला जायचं, सोडून द्यायचं. इथे हा 31 तारीख आहे ना, क्लिक करून क्लिअर. आपण सॅटरडे होता, आता संडे पासून सुरुवात होणार आहे. क्लिअर. 1 सप्टेंबरला संडे. इथे संडे लिहा, हे खोडा. SUNDAY. एंटर मारला बघा, तो रेडच होऊन जाईल डायरेक्ट. त्याला क्लिक करा, फिल ला जा आणि 30 तारखेपर्यंत ओढून घ्या. असंच तुम्हाला मार्च पर्यंत करत जायचं. असंच तुम्हाला सगळं मार्च पर्यंत जायचं. आता ही तुमची अनुक्रमणिका कुठे आहे? समजा चालू महिना इथे आहे, अनुक्रमणिका इथं कळेल तुम्हाला 3 टिंबाला. या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमणिका कळेल. ठीक आहे. आता इथे आपण 5 महिन्याचं केलं, पण इथे चूक काय झाली माहितीये का? हे 5 महिन्यात शीट करण्या अगोदर पहिले पेज सेटअप करा बरं का. आपण पेज सेटअप केलं नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला 5ही सीटला पेज सेटअप करावं लागेल. तुम्ही जर पहिल्याच सीटला पेज सेटअप केलं असतं ना, तर मग तोच पेज सेटअप सर्व शेवटपर्यंत चालला असता. ठीक आहे, करून घेऊया. बघा पेज सेटअप कसं करायचं. टूल्सला जायचं, फाईलला जायचं,
फाईल मध्ये प्रिंटला जायचं, प्रिंटला जाऊन पेज सेटअप, याच्यात उभाच पेज घ्यायचा आहे. इथे फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज, प्रिव्ह्यू बघा असं दिसतोय. इथे वाईड मार्जिन करून बघा, मोठं दिसतोय. नॅरो मार्जिन करून बघा, अजून त्याच्यापेक्षा मोठं दिसतोय. ठीक आहे, तर आपण पेज सेटअप नॅरो मार्जिनला सेट करूया आता सगळे. हा पोर्ट्रेट, फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज आणि नॅरो मार्जिन. ओके झालं, एक झालं. बॅक या. नंतर आता दुसरी शीट ओपन करायची आहे, तर इथे जून 24 याला क्लिक करायचं. टूल्सला जायचं, प्रिंटला जायचं, पेज सेटअपला जायचं. हे सेम ऑप्शन सगळे. ठीक आहे, नॅरो मार्जिन. ओके, बॅक यायचं. त्याच्यानंतर जुलै, टूल्स, प्रिंट. हे आधीच करून घ्यायचं, नाहीतर आहे ना नंतर त्रास देतो. 5ही सीटला तुम्हाला करून घ्यावं लागेल. इथे ऑगस्ट, टूल्स, प्रिंट, पेज सेटअप, फिट ऑल कॉलम, नॅरो मार्जिन. ओके. त्याच्यानंतर सप्टेंबर, टूल्स, प्रिंट, पेज सेटअप, इथे फिट ऑल कॉलम वन पेज आणि नॅरो मार्जिन. ओके करायचं. ठीक आहे, आता याची पीडीएफ, याला पहिले सेव्ह करा. याची अनुक्रमणिका आहे ना, तुम्हाला बघा चुकून जर बटन असं दाबल्या गेलं तर इथे वर अंडू बटन आहे, त्याला क्लिक करायचं. घाबरायचं नाही. अरे बापरे, आता कसं झालं, अगं बाई, अरे रे, असे शब्द न काढता डायरेक्ट इथे अंडू बटन असते, त्याला क्लिक करायचं. इथे अनुक्रमणिका आहे, 3 टिंबमध्ये जा. इथे डायरेक्ट त्या महिन्यामध्ये तुम्ही उडी मारू शकता. तुम्हाला वाटलं मला जुलै 24 ला जायचे, जुलै 24 ला क्लिक करा. इथे जुलै 24 मध्ये आलो. ठीक आहे, आता ही फाईल सेव्ह करा. इथे डनच्या बाजूला पॅड आहे, त्याला क्लिक करा. इथे WPS क्लाउड माय क्लाउड आहे, त्याला क्लिक करा. लोकेशन, माय डॉक्युमेंट. ठीक आहे, इथे आपण म्हणूया नोंदवही, मराठीत म्हणूया नोंदवही क्रमांक 1, खुर्सापार. स्पेस देऊन खुर्सापार. आता इथे फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, इथे लास्टला आहे ना स्पेस द्यायची नाही, नाहीतर सेव्ह होत नाही. ठीक आहे, ही स्पेस काढायची आणि इथे सेव्ह करायची. ही झाली तुमची फाईल सेव्ह. आता याला आहे ना आपण पीडीएफ करूया. आता पीडीएफ करताना एक प्रॉब्लेम असा आहे, संपूर्ण फाईल पीडीएफ होते. ठीक आहे, पीडीएफ करण्यासाठी फाईल मध्ये जायचंय तुम्हाला आणि सेव्ह ॲज, सेव्ह ॲज ला जा, लोकेशनला जा, माय डॉक्युमेंटला जा आणि इथे फक्त डॉट एक्सएलएस आहे की नाही त्याला डॉट पीडीएफ करा. इथे डॉट पीडीएफ केलं की एक्सपोर्ट टू पीडीएफ आणि लगेच इथे व्ह्यू नाऊ, व्ह्यू नाऊ केलं की इथे सगळे महिने तुम्हाला एका शीटमध्ये दन दिसून जातील. हा बघा, हा जून, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. एकदम उत्तम पद्धतीने ही पीडीएफ सेव्ह झालेली आहे. याला तुम्ही सेंड करा. त्याच्यानंतर मी एक्सेल फाईल पाठवतो.